बुलढाण्याच्या चिखली गावामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यावरून 2 गटांमध्ये वाद झाला होता। त्यामुळे गावामध्ये तणावाची परिस्थिती देखील निर्माण झाली। या ठिकाणी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली आहे। यावेळेला बोलत असताना त्यांनी विरोधकांना इशाराही दिलाय। अन्याय झाल्यास आम्ही सुद्धा दांडे उचलण्यासाठी तयार आहोत असंही जरांगे म्हणाले। यावेळेला बोलत असताना त्यांनी धनंजय मुंडेंवरती देखील निशाणा साधला। एसपी साहेबांना डीवायएसपी साहेबांना सांगतो 307 चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। एक दुसरं तिचे छेडछाड करायचा प्रयत्न केलाय तेही गुन्हे दाखल झाले पाहिजेत। मारून टाकण्याचा उद्देश त्यांचा या ठिकाणी होता। हे सार्वजनिक ठिकाण आहे, या ठिकाणी त्यांनी शांतता भंग करून दंगली घडवण्याचा प्रयत्न केलाय। त्यांचा तो उद्देश होता की जातीय दंगली झाल्या पाहिजेत, तेही कलम याच्यात लागलं पाहिजे। इकडे असणारी ती काही टोळी पैदास ज्यांनी हे कृत्य केलं, फक्त ते बाकीच्यांचा काही समान नाही याच्याशी। यांना एकच सांगतो, जरी आम्ही इथं कमी संख्येने आहेत म्हणून तुम्ही जर अन्याय करणार असलात तर राज्यात नंबर 1 ला आम्ही आहेत। आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो, फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।